आणि अभिजित आबांना निवडून द्या. अभिजित आबाच्या पाठीमागे उभं राहा. अभिजित आबा पाटील म्हणजे एक साधारण व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधला एक जवान व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी फक्त आम्हाला त्यांना निवडून द्यायचंय. 30 वर्षापासून जी दैन आहे त्या अभिजित आबा पाटलांच्या रूपाने त्याला ऊर्जितावस्था यावी, नाविन्यता यावी आणि ज्या भागाचा रस्त्याचा विकास झाला विकास आपोआप होण्यास. आबांचं वारं असं चाललंय की युवा पिढीला तेच पाहिजे. तर आमदार म्हणलं की अभिजित आबा. त्यासाठी अभिजित आबा आमदार होणं गरजेचं आहे. म्हणून अभिजित आबा आम्हाला आमदार माढा मतदारसंघातूनच हवे आहेत. काय सांगाल? आबासुद्धा आता इच्छुक उमेदवार आहेत माढा मतदारसंघातून, काय बोलली प्रतिक्रिया? खरं तर तरुणाईचा जास्त वडा म्हणलं तर आबांकडेच आहे. प्रत्येक तरुणांना आबा हवेसे वाटतात, तसं त्यांचं व्यक्तिमत्वच आहे. आणि बाकीचं तर काय आबा माणूस कशाची सगळ्यांना माहितीच आहे. एक सगळ्यांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व आहे. एक डॅशिंगबाज, जिगरबाज असं नेतृत्व आहे आणि तसंच नेतृत्व माढा मतदारसंघाला हवं आहे. माढा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत आपले अभिजित आबा पाटील, त्यांचं गेल्या 5 वर्षातलं जे कर्तृत्व आहे ते अतिशय क्रांतिकारक पद्धतीचं कर्तृत्व आहे. त्यांनी कृषी विषयामध्ये, त्यानंतर कृषी औद्योगिक विषयामध्ये आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे की ते राज्याला दिशादर्शक आहे. जर त्यांना विधिमंडळामध्ये माढा तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी जर पाठवलं त्यांना, तर ते माढा विधानसभा मतदारसंघाला राज्यामध्ये सर्वाधिक जास्त विकास दर असणारा तालुका निर्माण करतील, यात कोणतीही शंका नाही. यासाठी 3 गोष्टी आपण त्यांच्या बघितल्या पाहिजेत. पहिली जी गोष्ट आहे ती त्यांचं वय. 42 वर्षाचा हा मुलगा किंवा हा तरुण सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेपर्यंत त्याच उत्साहानं, त्याच ताकदीनं, त्याच शक्तीनं, त्याच बुद्धीनं आणि त्याच तंत्रज्ञानानं अहोरात्र लोकांसाठी कार्यरत आहे. सध्याचा जर त्यांचा 3 महिन्यामधील आपण दिनक्रम पाहिला, कमीत कमी 1000 युवकांशी आणि नागरिकांशी त्यांचा थेट संवाद होत आहे. त्यांचे जे व्हिजन आहे ते व्हिजन अगदी आपल्या सध्याच्या काळाला साजेसे असणारे व्हिजन आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष ऑक्सिजन निर्मिती असो कोरोना काळामध्ये केलेली, किंवा बंद पडलेले साखर कारखाने असो, किंवा त्यांनी मागच्या कालावधीमधील किंवा त्यांच्या स्वतःच्या पिरियडमध्ये नसलेले देण्याबाबतची भूमिका असो त्यांची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्तुती करण्यासाठी पात्र आहेत, कौतुक करण्यासाठी पात्र आहेत. आणि ते निश्चितपणे माढा विधानसभेमध्ये निवडून नक्की जाणारच आहेत. ते निवडून येणारच आहेत, भले कोणताही पक्ष असू द्या, कोणतंही चिन्ह असू द्या. आणि तिथून ते अशा पद्धतीने नागरिकांची सेवा करतील की सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये समृद्धी आणण्यासाठीचा मार्ग ते निश्चितपणे प्रशस्त करतील, असे माढा तालुक्यातील नागरिक म्हणून माझी खात्री आहे. नमस्ते, मी अमीर शेख, वडशिंगे, तालुका माढा. आजपर्यंत माढ्याला एक तरुण तडफदार नेतृत्वाची आवश्यकता होते. अभिजित आबांच्या रूपानं आमच्या मतदारसंघाला एक छान नेतृत्व भेटतं आहे. एक तरुण तडफदार, एक समजदार व्यक्तिमत्व, वयानेही कमी आणि तल्लख बुद्धी, सगळ्यांशी मन मिळावू बोलण्याचा स्वभाव, या सगळ्यांमुळे एक तरुणामध्ये त्यांची क्रेज आहे. आणि अभिजित आबा माढा तालुक्याचे आमदार होतील असं मला वाटतं आहे. पंढरपूर भागातून आणि आमच्या पट्ट्यातून हे नाराजांचा मोठा वर्ग अभिजित आबांच्या पाठीमागं कायमस्वरूपी उभा राहील. आणि 30 वर्षाची जी सध्याची जी राजवट आहे, 30 वर्ष, 5 वर्ष ठीक आहे, 10 वर्ष ठीक आहे, 15 वर्ष ठीक आहे, 20 वर्ष ठीक आहे, 25 वर्ष ठीक आहे. लहानपणापासून एकच आमदार. वडशिंगे लिमगाव रस्ता नाही आहे, वडशिंगे सुलतानपूर रस्ता नाही आहे, वडशिंगे महतपूर रस्ता नाही आहे, वडशिंगे तडोळे रस्ता नाही आहे नीटनेटका, वडशिंगे म्हैसगाव रस्ता नाही आहे. 30 वर्ष यांच्या ताब्यात दिलं आहे. ह्यांच्या ताब्यात, यांच्या घरामध्ये 2 आमदार, तालुका पंचायत सभापती ह्यांचा, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरात, जिल्हा परिषद सदस्य 2 यांच्या घरात, 2 आमदार यांच्या घरात, सगळ्या दूध संघ सगळं यांच्या घरात. तरीसुद्धा माढा तालुक्याचा विकास, रस्ते येऊन बघा, वडशिंगे म्हैसगाव रस्ता नाही आहे, वडशिंगे तडोळे रस्ता नाही आहे, वडशिंगे निमगाव रस्ता नाही आहे, निमगाव दारफा रस्ता नाही आहे, उमाटंजनगाव, श्रीपत पिंपरी आणि जामगाव, तो पट्ट्यात जाऊन बघा तुम्ही एकदा व्यक्तिगत. फक्त अभिजित आबा पाटलांशी मी एक मित्रत्वाच्या नात्याने आणि व्यक्तिगत अशी मागणी करतो की ज्यावेळेस तुम्ही आमदार व्हाल, आजूबाजूच्या पंचक्रोशीतले आमचे रोड चांगले करा. रोड चांगलं झाल्यानंतर 30 वर्षापासून जी दैन आहे ते अभिजित आबा पाटलांच्या रूपाने
त्याला ऊर्जितावस्था यावी, नाविन्यता यावी आणि ज्या भागाचा रस्त्याचा विकास झाला, विकास आपोआप होण्यास काय नाही. सध्या वातावरण आबाजच आहे. माड्यामध्ये गेले 25 वर्ष झालं बबनदादाचंच आमदार आहेत. तर आता माड्यातला मतदार म्हणून वाटतं की बाबा हा नवीन चेहरा आहे आणि याला आम्ही मतदान करणार आहे, निवडून यांनाच देणार आहे. गावातील रस्ते असतील, लाईटीचे प्रश्न असतील, पाणन रस्ते असतील, या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आम्हाला निवडून देणार आहे. मी नेताजी थोरात माढा तालुक्यातील दारफळ सीना इथला नागरिक आहे आणि मागील 2 टर्म ग्रामपंचायत सदस्य पण आहे मी. तर मला अभिजित आबालाच का मत द्यायचं आहे याच्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे. 1996 माझं वय त्यावेळेस मिनिमम 9 वर्ष असेल. त्यावेळेसपासून आमदार बबनराव शिंदे माढा तालुक्याला लागलेले एक ग्रहण आहे. छत्रीवर निवडून आलेला माणूस, राजदूतवरती फिरणारा माणूस, ज्या माणसाने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचं शेअर्स गोळा करून सहकारी तत्त्वावर माढा तालुका सहकारी साखर कारखाना तयार केला, त्याच कारखान्याला मेजॉरिटी करून आपल्या स्वतःच्या वडिलाचं नाव दिलं. हा त्यांचा सुरुवात झाली घरात एक चालू करण्याची, घरातलं आपल्या घराचं पाळमुळं घरातच रुळवायची. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या भावाला जिल्हा परिषद सदस्य केलं, स्वतःच्या भावाला जिल्हा परिषद सदस्य करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर थोरल्या मुलाला रणजित सिंह जे आता पडतायत इकडे तिकडे पळतायत की मला तिकीट मिळावं किंवा काय करावं, अशा ह्या रणजित शिंदेंना पहिल्यांदा तालुका पंचायत समितीवर निवडून दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य केलं. त्याच्याबरोबर त्यांना जिल्हा दूध संघाचं अध्यक्ष केलं आहे रणजित. त्याच्यानंतर त्यांचे विक्रमसिंह दुसरे चिरंजीव विक्रम शिंदे, त्यांना OBC प्रमाणपत्र मिळतं आहे. आज जो मराठ्यांचा लढा एवढा चालू झाला आहे की बाबा OBC आरक्षण मिळावं, त्याच्यावरती कधी एक शब्दानं बोलले नाहीत हे आमदार. आणि स्वतःच्या घरात संजय मामा शिंदेंना OBCचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यानंतर विक्रम शिंदेंना OBCचं प्रमाणपत्र आहे. आणि OBCच्या प्रमाणपत्रावर बेंबळे गटातनं निवडून येणारा माणूस आणि आज तो तालुक्याचा सभापती झाला आहे. स्वतःच्या भावाच्या मुलाला टेंभुर्णीमधून पंचायत समिती सदस्य केलं आहे. एवढं सगळं करून तरी यांना महाराजांचं कुठं नाव घेण्याची त्यांची हे नाही आहे, अजून इच्छा नाही की महाराजांचं कुठंतरी नाव घ्यावं. महाराजांचं त्यांनी त्यांच्याच गावातसुद्धा स्मारक बनवलेलं नाही किंवा पुतळं उभा केलेलं नाही. महाराजांचं पुतळं नाही. आणि OBCचं आरक्षण घ्यायला तुम्ही पुढं, OBCच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायला तुम्ही पाठीमागं किंवा तुम्ही नावच घेत नाही. बरं, हा झाला त्यांचा वैयक्तिक प्रश्न किंवा त्यांच्या घरातलं राजकारण. त्याच्यानंतर तालुक्याची अवस्था जर बघायची झाली तर तालुक्यात कुठंच रस्त्याचे कुठल्याच तालुक्यात आमचा मानेगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतं आहे. पंचायत समिती दारफळ पंचायत समिती गावामध्ये आमचं गाव आहे. माझं गाव दारफळ सीनापासून जामगाव हा 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे. 6 वेळा कागदोपत्री होतो आहे, पण ॲक्च्युली तिथं मुरुम पण टाकला जात नाही. आणि त्या रस्त्यावरती गुडघे एवढ्या खड्ड्यातून आमच्या शिवला ज्या वस्ती आहे, त्या बारबोले वस्ती आहे, शिंदे वस्ती आहेत, त्या वस्तीची लोक डोक्यावर कॅन घेऊन येतात पावसाळ्यात. त्यांना जायला यायला रस्ता नसतो. ज्यावेळेस आंदोलन करावं लागतं, टायर पेटवून रस्ता रोको करावं लागतं, त्यावेळेस आमदाराला जाग येते. आणि आता इलेक्शन आल्याच्यानंतर मुरुम टाकता तुम्ही तुमचा कारखाना चालू करण्यासाठी. तुम्ही 7 कारखाने स्वतः जे बनवले आणि माडातल्या जनतेचं काय. 1996ला तुम्ही बोगदा केला, मान्य आम्हाला बोगदा केला, पण 30 वर्ष तुम्ही त्याच राजकारणावर चाललं आहे. पाणी फक्त मी तुम्हाला पाणी आणलं. अरे पाणी आणलं म्हणजे तुमचं काम आहे. जनतेला तुम्ही दिलेलं आश्वासन आहे आणि जनतेनं तुम्हाला भरभरून दिलं आहे. आजपर्यंत जनतेनं तुम्हाला 6 टर्म निवडून दिलं आहे. प्रत्येक वेळेस तुमचा आलेख चढताय. जनतेनं कधी तुम्हाला खाली आणलं नाही, पण तुम्ही एकच वाक्य आहे प्रत्येक वेळेस, मी पाणी आणलं. अरे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची कृपा, त्यामुळं सीना नदीला पाणी आहे. आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जलसंपदा मंत्री होते, त्यांची कृपा आहे ती. तुमचा त्याच्यामध्ये काय हात नाही. तुम्ही तर त्यावेळेस अपक्ष आमदार होता. तुम्ही काय लोकांना उगाच येड्यात काढायला लागला की मी पाणी आणलं. तुम्ही पाणी आणलं म्हणजे काय झालं,
30 वर्ष झालं तुम्ही सत्ता बघताय आणि आणखीन परत आमच्या ओकांडी तुमचा मुलगा आणून बसवताय तुम्ही. हे आता तालुक्यातल्या लोकांना पटणारं नाही. तालुक्यातली जनता आता सुज्ञ झाली. आणि अभिजित आबा, आता अभिजित आबाच का, ह्याच्या अगोदर पण आमच्या तालुक्यात शिवाजीराव सावंत होते. पण एक इलेक्शन या पक्षात, एक इलेक्शन त्या पक्षात, एक इलेक्शन अपक्ष, एक इलेक्शन आमदारला सपोर्ट, असं त्यांनी केलं आहे. त्यांनी पण काही हे केलेलं नाही. आज तुम्ही पण उमेदवारी मागताय मला शिवसेनेची. शिवाजी सावंतांना तर उमेदवारी मागण्याचा अधिकारच नाही. त्यांनी उमेदवारी मागायचीच नाही. कारण आता फक्त युवक आणि युवकांना साजेसं काम करणारा माणूस पाहिजे. तुम्ही आज तागायत तुम्ही 2,500च्या वर शेतकऱ्याला ऊसाला भाव दिला नाही. आज तागायत अभिजित आबा फर्स्ट टर्मला ज्यावेळेस विठ्ठलचे चेअरमन झालेत, अभिजित आबाने काय केलं, तुम्हाला सांगितलं 2,500 दिलो, 2,500 दिला. नेक्स्ट इयर तुम्हाला 3,000 म्हणले, 3,000 दिला आहे. यावर्षी तुम्हाला 3,500 भाव डिक्लेअर केला आहे. मी म्हणतो त्यांचं विजन असू द्या की इलेक्शन तोंडासमोर पकडत, विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 3,500. पण तुमच्या डिरिंग नाही का तेवढी? तुमचा कारखाना तुम्ही सहकारी तत्वावर आज तुम्ही सांगताय की माझा कारखाना प्रॉफिटमध्ये आहे आणि विठ्ठल तर लॉसमध्ये आहे म्हणून सांगताय तुम्ही. मग लॉसमधला कारखाना तुम्हाला 3,500 रेट देऊ शकतो शेतकऱ्याला, आणि तुमचा प्रॉफिटमधला तुम्ही का 5,000 देऊ शकत नाही? 5 सोडावं 36, 3,000 का देऊ शकत नाही तुम्ही? 3,000 का देऊ शकत नाही? तुम्हाला फक्त राजकारण आणि इलेक्शन आल्याच्या नंतरच दिसतंय शेतकरी. आणि वस्तुस्थिती सांगतोय, वस्तुस्थिती गावामध्ये असे हे आहे की माझा जर ऊस घेऊन जायचा असेल तर त्या चिडबॉयच्या पाठीमागं मला 1000 वेळा लागावं लागतं आहे. आणि तो चिडबॉय गावातल्या त्यांच्या एखाद्या नेते मंडळीला विचारतोय की यांचा ऊस घ्यायचा आहे का न्यायचा आहे का काय करायचं, काय याचा सोडू द्यायचा आहे किंवा ह्याला वाळू द्यायचा इथं ऊस. त्यावेळेस तो जो त्यांचा कोण गाव पुढारी असेल तो जर म्हणला की बाबा घेऊन जावा ह्यांचा ऊस, तरच आमच्या ऊसाला तोड येते, नाहीतर ऊसाला तोड येत नाही. मग पर्याय आम्हाला तयार झाला ना, पर्याय तयार झाला. मग तुम्ही म्हणताय की 1000 एकर ऊसाचं क्षेत्र तयार झालं आहे, पण त्या ऊसाच्या क्षेत्रावर तर तुम्ही आमचे नडे दाबत होता ना, की नडे दाबण्याचा प्रकार तुम्ही केला आणि मग मिळवून तुम्ही इलेक्शन जिंकत आले. 30 वर्ष तोच मुद्दा आहे माढा तालुक्यात, तोच मुद्दा आहे. माढ्याच्या स्टँडवरती ज्यावेळेस मी लहान असताना जे स्टँड बघितलं आहे त्याच्यापेक्षा बिकट अवस्था माढा स्टँडची आत्ता चालूला. म्हणून तर प्रत्येक इलेक्शनला ज्या वेळेस इलेक्शन झालं आहे त्यावेळेस तुम्ही माढ्यातून प्रत्येक वेळेस चढत्या क्रमानं पिछाडीवर आहे माढा शहर किंवा माढा परिसरामध्ये. कारण तुमचा माढा शहर माढा परिसरामध्ये काही विकास नाही. आणि राहिला भाग टेंभुर्णी पट्ट्यात तर तुम्ही दमबाजी करूनच करताय ना. टेंभुर्णी पट्ट्यात तर काय करता तुम्ही? दमदाटी करून तुम्ही करताय एवढंच फक्त. आणि लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, 30 वर्षे एका आमदाराला तुम्ही सांभाळलं आहे. आज भावनिक काही तुम्हाला साथ होतील, पण एका सर्वसामान्य नेतृत्व स्वीकारा आणि बदल कधीतरी घडवा. मी तर म्हणतो प्रत्येक 5 वर्षाला तुम्ही बदल घडवायला पाहिजे. पण तुम्ही 30 वर्षे एक माणूस ठेवला आहे. आता एक वेळ बघा ना, काय हरकत आहे? मी म्हणतो अजून त्याच्यापेक्षा वाटोळ होईल, पण बदललं तर चित्र बदलेल ना. आणखीन एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि अभिजित आबांना निवडून द्या. अभिजित आबाच्या पाठीमागं उभा राहा. आज मी हडपसरला राहतो आहे, पण जे माझं फ्रेंड सर्कल आहे, टोटली गावामध्ये फ्रेंड सर्कल आहे, सगळ्यांचे फीडबॅक असे आहेत की युवा वर्ग टोटली अभिजित आबा पाटलांच्या पाठीमागं आहे. आणि शेतकरी हा उघड तुमच्या पाठीमागे येणार नाही, पण शेतकरी वर्ग छुपा पाठिंबा आबाला 100% आहे. आणि आबा विक्रमी मताने निवडून येतील एवढंच मी सांगतो तुम्हाला. भले मी पुण्यात असलो तरी गावची वस्तुस्थिती सांगतोय, 70% मतदान माझ्या गावातलं अभिजित आबांना होणार आहे. संपतराव काळे ज्यांनी चंद्रकांत पाटलांचा गेल्या 2 महिन्याखाली जो कार्यक्रम उडवला होता टेंभुर्णीमध्ये, त्यांचा मुलगा मी आहे. माझं गाव सुरली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आता विषय असा आहे की राजकारणामुळे सगळ्यांचे वडाचढ लागलेले आहे की मला तिकीट मिळावं किंवा त्याच्या पद्धतीने जनतेवर वडाताण चालू आहे. पण गेले 25 वर्ष ज्या लोकांसाठी माझ्या वडिलांना असेल किंवा माझ्या घराण्यानं ज्या लोकांसाठी 25 वर्ष दिली, त्या आमदारांनी, स्थानिक आमदारांनी असेल किंवा त्यांच्या मुलांनी असेल, त्या आमच्या लोकांसाठी असेल किंवा वैयक्तिक ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वेळ दिला त्या लोकांसाठी काय केलं
हे मला त्यांच्यापासून उत्तर पाहिजे कायम. हे माझा कायम प्रश्न राहिलेला आहे की तुम्ही आमच्यासाठी असेल किंवा स्थानिक जनतेसाठी काय केलं. आज 25 वर्ष झाले. 25 वर्षापासून शिवाजी महाराजांचा एकही पुतळा आमच्या माढा तालुक्यामध्ये उभा केलेला नाही. का केला नाही यांनी? गेल्या वेळेस त्यांनी पंढरपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्यांनी बोलले जरांगे पाटलांना की काय आमचा ठेका घेतलाय का म्हणून. त्यासाठी यांनी यावेळेस काहीतरी 200-500 गाड्या घेऊन गेले रायगडाला. एवढ्या 25 वर्षात नाही दिसला रायगड यांना. आज जरांगे पाटलांकडे तुम्ही हलपड घालता की मला उमेदवारी द्या किंवा कदाचित तुम्हाला राजकारणासाठी किंवा मराठ्यांच्या मतांसाठी जर हे राजकारण करत असतील तर हे चुकीचं आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा असा आहे, तुम्ही शेतकऱ्यांसाठी 25 वर्ष केलं असेल कदाचित. तुम्ही राजदूतपासून सुरुवात केलेली, आज 25 वर्ष झालं तुमचं 6 कारखाने उभं राहिले ना. तुम्ही कार्य लोकांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल कार्य केलं, ठीक आहे, मान्य बी केलं आम्ही, त्यावेळेस केलं तुम्ही. पण आता तरी तुम्ही सत्ता सोडा ना. जर तुमचा मुलगा ज्याचं काही शून्य कर्तृत्व आहे, मी बोलतो आज शून्य कर्तृत्व व्यक्ती आमच्या डोक्यावर तुम्ही बसवू नका. शून्य कर्तृत्व आहे. कारण ज्या वेळेस मी स्वतः गेलो, माझ्या वडिलांनी 25 वर्ष त्या माणसासाठी घालवली. मी 5 ते 6 वेळा फक्त त्या घरापर्यंत गेलेलो आहे. 5 ते 6 वेळेस मला माझ्या समाधानकारक मला गोष्टी भेटलेल्या नाही त्या. त्यामुळं मी जसा पण चान्स मिळाला आहे, मला आज वेळ आलेली आहे की अभिजित आबा पाटलांना त्या ठिकाणी उभा करून निवडून आणण्याची संधी मला भेटलेली आहे. मी कुठल्याच प्रकारे याच्यामधनं संधी सोडणार नाही. माझ्या व्यतिरिक्त मी एकटा असून माझ्या घराण्यासोबत जे काय 50, 100, 200 लोक जोडले असतील त्या सर्व लोकांना मी माझ्या प्रयत्नातून जेवढं होईल एवढं अभिजित आबा पाटलांना सपोर्ट करायसाठी सांगणार. कारण अभिजित आबा पाटील म्हणजे एक शून्यामधून नेतृत्व उभा केलेला व्यक्ती आहे. अभिजित आबा पाटील म्हणजे असं नाही की त्यांच्या वारसदार कोणीतरी पहिले आमदार, खासदार, मंत्री होते, असा कुठलाही प्रकार नाही. अभिजित आबा पाटील म्हणजे एक साधारण व्यक्तिमत्व, तुमच्या आमच्यामधला एक जवान व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी फक्त आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे. माझं नाव डॉक्टर सूरज गायकवाड. मी खेडबोशे गावातला एक रहिवासी. आजकाल बघायला गेलं तर सगळेजण इकडून तिकडून चर्चा आहे, हो आमदार व्हायला तयारीत आहे, तो तिकडं पळतोय. एक जण जयंत पाटलांची गाडीची वाट बघतोय तर एक जण दुसरीकडची वाट बघतोय. पण सध्याची परिस्थिती अशी चालू आहे की एक तरुण चेहरा युवकांना पाहिजे. की उद्याच्या दिवसामध्ये काय चालू आहे आत्ता की गावातलं काय काम असलं की त्यांच्या घरी जायचं, आणि इकडं आबांचं काम असं आहे की घरापाशी येतून सगळं व्यवस्थित काम लावून मार्गी जातो. आमच्या घरामध्ये आज माझ्या घरातल्या वडिलांचा, मामांचा वाहतुकीचा व्यवसाय, ऊस वाहतुकीचा. रिसेंटली एक 4-5 मागच्या एक सीझनमध्ये असं झालेलं की रात्री 11 वाजता आमच्या ट्रॅक्टरच्या खाली एक अपघात घडलेला. रात्री 12 वाजता आबांनी फोन करून कारखान्यावर बोलवून सगळं व्यवस्थित मार्गी लावलं. असा कुठलाही आजपर्यंतचा आमदार नाही की तो घरापाशी बोलवणार सगळं करणार. आणि इकडं कसं वारं वेगळं आहे, म्हणून तर आजपर्यंत आबांचं वारं असं चाललं आहे की युवा पिढीला तेच पाहिजे. फक्त आमदार म्हणलं की अभिजित आबा. आबांच्याकडून माढा तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेमध्ये तसं बघायला गेलं तर उत्साह आहे, त्यांचं नाव पुढे येतं आहे. म्हणून लोकांमध्ये जनमानसामध्येच तसं बघायला गेलं तर फार मोठा उत्साह आहे. आम्हाला माढा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक जो व्यक्ती आहे, जो पुण्याला आलेला आहे, सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शिकून झगडून हे करून पुण्याला का आला आहे, ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय तर माढा तालुक्यामध्ये नोकऱ्या नाही आहेत. तिथली जी MIDC आहे त्या MIDCमधले जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते प्रश्न सुटलेले नाही आहेत. आज माढा तालुक्याच्या MIDC जे आहेत टेंभुर्णीची, तिथून धरण किती जवळ आहे, तिथून तुम्ही पाण्याची सोय करू शकलेली नाही आहेत. त्याच्यामुळे फक्त पाण्याची सोय नाही आहे आणि तुमची क्रयशीलता कमी आहे, त्याच्यामुळं तिथं मोठे उद्योग येऊ शकलेले नाही आहेत. त्याच्यामुळं सर्वसामान्य प्रत्येक कुटुंबातील 1, 2, 3 व्यक्ती हे पुण्याला स्थायिक झालेले आहेत. ह्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की आमचे जे आमदार आहेत सो कॉल्ड, त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या कुटुंबाचा विकास करत गेलेले आहेत. कारखानदारी उभा करणं म्हणजे विकास, हे त्यांचं जे धोरण आहे हे सर्व चुकीचं आहे आणि फॉल्ट ठरलेलं आहे. आज तुम्ही जर आमच्यासारखे तरुण जे बघता आहेत, तरुणांचं जे सपोर्ट बघायला गेलं तर तुमचा आबांकडे कल का आहे, तर त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला गाव सोडून तुम्हाला शहरामध्ये स्थलांतर करावं लागलेलं आहे. त्याच्यामुळं आबांचं नाव आल्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्येच प्लस जे आमच्यासारखे तरुण आहेत त्यांच्यामध्ये फार मोठा उत्साह आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघा त्यांच्या रॅलीमध्ये, त्यांच्या सभामध्ये सर्व तरुण वर्ग जो आहे तो अट्रॅक्ट होत आहे.
आबाच्या मतदारसंघात आमचं मतदान आहे गावाला बोशाला. मी जवळजवळ ही तालीम चालवत असल्यामुळं पुण्यात मी जवळजवळ 32 वर्ष झालं पुण्यात आहे. आणि मी एक हिंद केसरी बी बनवलेला आहे इथं अभिजित कटके वाघोलीचा. भारत शामराव मस्के माझं नाव. अभिजित पाटील आमदार म्हणून का पाहिजे? अभिजित पाटील सध्या म्हणजे असं उमदं नेतृत्व आहे आणि तशी माणसं पाहिजे आजकालच्या जमान्यात अशी पळणारी लोक पाहिजे. त्यासाठी अभिजित आबा आमदार होणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांना कुठं नडी अडचणी येऊ द्या, कधी फोन करेल तर उचलणार, कुणाच्या नडी अडचणीला लगेच अर्जंट येऊन उभा राहणार, तिथं मदत करणार. त्यासाठी अभिजित आबासारखी अशी लोक निवडून आली पाहिजे आमदारकीला. त्यासाठी अभिजित आबा आमदार होणं गरजेचं आहे. नाव सचिन सरोदे, मी ग्रामपंचायत सदस्य सुगाव बोसे. माडा मतदारसंघामध्ये माझं मतदान आहे, परंतु वास्तव्यास मी पुण्यामध्ये राहत आहे. तर अभिजित आबांना आमदार का करायचं तर आपला हा प्रश्न आहे. तर आबांचं जे काम आहे म्हणजे उगवतो नेतृत्व आहे, युवकांचं आशास्थान म्हणून आबांकडे युवकांनी आता बघत आहेत सगळे युवक. कारण आबांनी गोरगरिबांसाठी युवकांसाठी खूप मोठं विजन घेऊन आबा माडा मतदारसंघातून उतरत आहेत. आबांचं विजन म्हणजे की तरुणांना काम मिळावं, MIDC मिनी MIDC असेल, त्याचबरोबर एअरपोर्ट असेल, असे अनेक विजन आबांच्या अजेंड्यामध्ये आहेत आणि ते आम्हाला भावूक होत आहेत. विद्यमान आमदार जे आहेत ते फक्त त्यांनी आत्तापर्यंत काय काम केलं किंवा फक्त त्यांनी सभामंडप दिल्याशिवाय दुसरं काहीच प्रगती केली नाही. तसेच आबांनी बंद पडलेला आमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे तो चालू करून दिला. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणी जर स्पर्धा दरामध्ये जर स्पर्धा कोणी लावली असेल तर ते आदरणीय अभिजित आबा पाटील यांनी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा एक आशास्थान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून अभिजित आबा आम्हाला आमदार माडा मतदारसंघातूनच हवे आहेत.